1819 मध्ये जॉन स्मिथ हा ब्रिटिश अधिकारी अजिंठा परिसरात शिकारीसाठी गेला असताना त्याला लेण्यांचा शोध लागला। त्यानंतर त्याने तिथल्या निजामाच्या मदतीने अजिंठ्यातील चित्रकलेसंबंधी युरोपात पत्रव्यवहार केला। त्यातूनच अजिंठ्यातील चित्रशिल्पांच्या प्रतिकृती तयार करण्याची योजना आखली गेली। या कामासाठी 1844 मध्ये चित्रकार मेजर रॉबर्ट गिलची निवड केली गेली। रॉबर्ट गिल अजिंठा परिसरात आल्यावर त्याची भेट झाली ती पारुशी। त्यांच्यातील अव्यक्त प्रेमाची कहाणी म्हणजे अजिंठा। या सिनेमाच्या जडणघडणीबद्दल नितीन देसाई, फिलिप स्कॉट वॉलेस आणि नादो महानोर यांनी आपल्या प्रतिक्रिया अशा व्यक्त केल्या। त्यावेळी त्या काळात ते लोकेशन सिलेक्ट करणं, तो दगड सिलेक्ट करणं, त्याच्यातनं त्या गुफा कोरणं आणि त्या कोरल्यानंतर त्या जेव्हा पेंट करणं, त्यावेळी तो पेंट आला कसा, तो लाईट आला कसा, सूर्याच्या किरणांमध्ये समोरच्या त्या टँकमधनं तो परावृत्त केला गेला कसा, हे जर का आपण विचार करतो ना तर आपल्याला वेळ लागतं। आणि ते वेळ लागल्यानंतर असं वाटतं की हे वेळ ज्या पद्धतीने केलं गेलेलं तर आत्ताच्या जनरेशनला, आत्ताच्या लोकांना ते सांगितलं जावं आणि त्यातनंच ती स्फूर्ती मिळते, त्यातनंच तो एक वेगळा असा जोश मिळतो की ज्याच्यामधनं वाटतं की आपण हे जे काही वर्षोनुवर्ष या लोकांनी करून ठेवलेलं आहे ते नक्कीच जगासमोर आणावं। महात्मा गौतम बुद्धाचा विचार हा मोठ्या माध्यमातून जर आला, कविता 5-10% लोक असतील, परंतु चित्रपट हा सर्वदूर जर गेला आणि माझं म्हणणं की 5-10% लोकांना सुद्धा हलवून टाकणारा वाटला की अरे पुन्हा एक वेळा गौतम बुद्ध सांगतो त्याच्यावर आपण आलो। गौतम बुद्ध जे सांगत होता तेच अनेकांनी मांडलं, ज्ञानी आणि तुकारामांनी मांडलं, तेच महात्मा गांधींनी मांडलं। हो, तीच अहिंसा, ते दुःख कमी होणं, ते करणं आणि मानवी कल्याण। आणि म्हणून रॉबर्ट गिल आणि पारू म्हणताना जो माझ्या मनात राहून गेलेला गौतम बुद्धांचा त्याचा विचार होता, शांतीचा, समतेचा आणि तृष्णा कमी करण्याचा, तो आहे। हा इंग्लिश, मराठी, हिंदी या तिन्ही लँग्वेजमध्ये असेल, जापनीज, चायनीज इथे पण ते रिलीज करायचा प्रयत्न आहे। The film has been incredible. Everyone here has welcomed me with open arms. They've been hospitality has been amazing, which you would expect nothing less from a man who can create worlds like this, you know. But Ajanta itself, when we went there, like I said earlier in the press conference, it kind of felt in a way like, you know, Robert Gill would have felt when he first went there. I was so amazed, and I've travelled a lot. I've been around the world, but that place is something special, something very, very special. पारू सारखी मुलगी आदिवासी जेव्हा तिच्या लक्षात येतं की हा गौतम बुद्ध कोण, तेव्हा ते बाकीचे सांगतात की हा जगात न्यायचा आहे आणि हा इतका मोठा माणूस होता आणि याच्यासाठी म्हणून आयुष्य पारूने दिलं। ती अडाणी होती हे म्हणणं चुकीचं आहे। अडाणी स्त्री पुरुषांचा समज हा किती मोठा असतो, मी खेड्यात राहतो, त्याच्यामुळे तिनं जे ठरवलं स्त्री पुरुष असं एकत्र येणं, काम करणं, त्याच्या संबंध कुंचल्यांसाठी, जगण्यासाठी, खाण्यापिण्यासाठी तो जे काम करतोय ते जगात जाणार आहे आणि म्हणून गौतम बुद्धाचा विचार आणि चित्रशिल्प जाणार आहे। म्हणून तिने असं ठरवलं की याला पूर्ण साथ द्यायची, तर म्हणून ती देत होती। हे समाजाला मान्य नाही, तेव्हाही नाही। आज 2 स्त्री पुरुष एकत्र आले का मनमोकळे बोलले किंवा काही झालं किंवा फार जोरात हसले सुद्धा, तरी सुद्धा आडी बाकीची होते। सर्वत्र नाही पण बऱ्याच प्रमाणात आहे। तिथे त्या काळात 200 वर्षापूर्वी तर हे होणारच होतं ना, म्हणून तिनं ते पूर्ण केलं। त्याची चित्र इंग्लंडमध्ये दाखवले, क्रिस्टल पॅलेसला। जग सगळं लोटलं आणि लोक म्हणले की ही ईश्वरीय कोणीतरी असेल, असं इंग्लिशचे लोक म्हणले। हे मानवी नाहीच आहे चित्रशिल्प। तो आनंद तिकडे आला, तोपर्यंत हिला खतम करण्यात आला। तर अशा पद्धतीची क्रूर थट्टा करणारे लोक, कला, साहित्य, संस्कृती या देशात आहे,
पण त्याची उभारणी करायला आलेले हे जे सगळे लोक आहे, रॉबर्ट गिल, पारो आहे, याची कदर नाही. Robert Gill should be seen as, you know, a nice man, a hero, and he came here with good intentions, and he fell in love unexpectedly, and it's a tragic love story, but hopefully people will laugh as well as cry and really feel, you know, the wonder of what is a real gem of India. Not many people know about the Ajanta Caves, and this film will bring them to know about the Ajanta Caves, and that's very important. अत्यंत शुद्ध प्रेमकथा आहे, समर्पणाची आहे. एकमेकाच्या प्रेमाची, समर्पणाची जशी आहे तशी गौतम बुद्धाच्या आणि चांगल्या विचाराच्या समर्पणाची ही गोष्ट आहे. कला, साहित्य, संस्कृती ही जी त्याच्यामध्ये जातक कथेतून, वेगवेगळ्या कथेतून मांडलेली आहे ती जगासमोर त्याने नेली, आणि म्हणून अजिंठा महत्वाचा. याच्यासाठी मी तिथे गाणी माझी काही अगोदरची होती, पण 10-12 गाणी मी पुन्हा लिहिली आणि म्युझिकल केलं तर चित्रपट जोरात जातो. हा इतिहास जनक जनक पायल भाजीपासून तर तिसरी कसमपासून तर पिंजरापासून मी पाहिलेली, आणि माझं जैत्री जैत सुद्धा आहे. आणि मुद्दाम केली असं नाही, पण तिथे जागा होत्या, त्याच्यामुळे स्वतःचा लहेजा, स्वतःची मांडणी, स्वतःची बांधणी आणि नवीन काही देता येईल असं गाण्यातून मी देणार.